नमस्कार पिंपळेजी, मशालमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, आज आपण नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाच्या तिकिटावर उभे आहात. ही निवडणूक आपल्यासाठी कशा पद्धतीने जिकिराची ठरणार आहे किंवा तुम्ही आतापर्यंतची काही कामं केलेली आहेत याबद्दल काय सांगाल? प्रथम तुमचा मशाल नेटवर्कतर्फे मी स्वागत करतो, तुम्हाला नमस्कार करतो आणि हे जनतेपर्यंत तुम्ही पोचवाल याची खात्री करतो. पालघर नगर परिषदच्या मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. मी ज्या वेळेला नगराध्यक्ष होतो त्यावेळेला जी कामं सुचवलेली आणि जी करून घेतली, म्हणजे मग उदाहरणार्थ भाईम रस्ता असो किंवा कचेरी रस्ता असो किंवा पाण्याच्या समस्यावरती असो, आरोग्याच्या समस्या, मच्छर समस्या असो, या प्रत्येक गोष्टीवरती विचारपूर्वक निर्णय घेतले होते. म्हणजे साधारण 30 कोटी 14 व्यक्तिक शिल्लक होता. त्या 14 व्यक्तिकातनं मच्छी मार्केट बनवावं, म्हणजे अंडरग्राऊंड 2 फ्लोअर आणि 3 फ्लोअर वरती, जेणेकरून मच्छी मार्केटचा विषय सुटेल आणि पार्किंगचा पण विषय सुटेल. पण ते एक साईडला 24 मीटरचा रस्ता असल्यामुळे त्यावेळेला ते रखडलं होतं. म्हणजे त्यावेळेला आर्किटेक्ट ते परेश घरत त्यांनी टीपीला परमिशन वगैरे सगळे पाठपुरावा चालू होता. मी नगराध्यक्षपदी गेल्यानंतर म्हणजे अशा कितीतरी योजना त्यांनी बारगून टाकल्या. सेकंड योजना आपल्या हुतात्मा स्मारक ते स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, 1 कोटी मी किणी रावसाहेब जे आता आहेत सध्या मेन आपल्या पालघर जिल्ह्याचे मेन साहेब आहेत, त्यांच्याकडे 1 कोटी सपूर्द केले होते आणि 1,65,00,000 रुपये त्या रस्त्याला मंजूर होते. ते 1 कोटी रिटर्न घेऊन तो रस्ता आजपर्यंत चौपदीकरण झालाच नाही. म्हणजे आपल्या हुतात्मा स्मारक ते स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मी 5-5 लाख लिटरच्या 4 पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव दिला होता पाण्यासाठी. आणि आता सुद्धा मी पाठपुरावा करून म्हणजे गिरीश महाजन साहेब असो किंवा संजय राठोड साहेब असो, आपलं देवकोप डॅम आहे, कमार डॅम आहे, सूर्या डॅम आहे, म्हणजे ह्याच्यातनं पाणी आरक्षित करून म्हणजे आपले 4.58 MLD पाणी मनीषाताई नेमकर असताना 1995ला आरक्षित आहे. ते आता आपण 25 MLD पाणी आत्ताच लगेच त्वरित आणि 60 MLD भविष्याच्या दृष्टिकोनातनं या डॅममधनं आरक्षित व्हावं असं शासनाला पत्रावर केलं आणि जवळजवळ ते काम पूर्णत्वात पण होत आलेलं आहे. आता ह्या लोकांनी कुर्जावरनं पाण्याची मागणी केलेली आहे, ते पण फक्त पत्र दिलेले, पुढे पाठपुरावा काही नाही. पण कुर्जा हा खूप विचित्र विषय आहे, ते पालघर शहरासाठी शक्य होऊ शकत नाही. हे जे आता आपण जे प्रस्ताव दिलेला आहे तो एकदम भविष्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून एकदम सहज सोपं आणि जनतेच्या पैशातनं पाण्याची समस्या दूर करण्याचा उपाय आहे आणि ते आपल्या जवळ हे झालं पाण्याच्या समस्या. आता मच्छर एवढे प्रचंड चावतात. मी जेव्हा नगरपालिकेची सुरुवात झाली तेव्हा 90,000चा ठेका एक 10 लाख ते 12 लाखापर्यंत होता. आज ह्या लोकांनी तोच ठेका 1 करोडच्या आसपास नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे एवढा हा प्रचंड भ्रष्टाचार आहे. नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार 5वीला पडली. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत मच्छरवरती उपाय करणं, म्हणजे मच्छर चावणार नाही ही दक्षता बाळगणं, पण टंचाईग्रस्त पालघर होणं ही दक्षता बाळगणं. कुठल्याही योजनेत जे आम पब्लिकसाठी म्हणजे आम माझ्या माय भगिनीसाठी म्हणजे बचत गट असेल, मी बचत गट जवळजवळ 100च्या वर बचत गट मी निर्माण केले होते मी नगराध्यक्ष असताना. अशा प्रत्येक गोष्टी महिला सबलीकरणाचा विषय असो किंवा युवकांचा असो, आपण त्याच्यावरती अभ्यास करून म्हणजे विचारपूर्वक शहराला भविष्याच्या दृष्टिकोनातून कसं चांगलं आहे ते केलं होतं. 4 शौचालयाचं आपण घेतलं होतं, एक 4 रस्ता, एक स्टेशन, एक तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, एक वळण नाका, 4 शौचालय मंजूर केले होते. आजपर्यंत ते एकच शौचालय दिसतो, पुढे काही नाही. म्हणजे सगळे रस्ते रुंद झाले पाहिजेत. असे छोटे विषय म्हणजे शिवाजी महाराज चौक त्याची मंजुरी सुद्धा घेतली होती 45 लाखामध्ये. ते सुद्धा सेंट्रल काढण्यासाठी म्हणून ते काम रखडलं, आजपर्यंत ते काम झालं नाही. असे कितीतरी मी सुचवलेले म्हणजे प्रशासकीय इमारत मी गोढूनपूरच्या इकडे घेतली होती प्रशासकीय इमारत. का तर पूर्वेला ती आपलं आरक्षण होतं म्हणून 2.5 कोटी मंजुरी विशेष निधीतनं 2.5 कोटी मंजूर करून प्रशासकीय इमारत म्हणून 12 गुंठे नगरपालिकेची जागा आहे, त्या नगरपालिकेच्या जाग्यामध्ये मंजूर केले होते. ह्यांनी मी उतरल्यानंतर कुठलंही काम केलं नाही, फक्त जुमला केला, मोठमोठी कामं दाखवली. म्हणजे नगर परिषदची इमारत 90 लाखाची 9 कोटीची 10 कोटीची इमारत 30-40 कोटीच्या आसपास नेऊन ठेवलेली. गणेशकुंडचा विषय असो किंवा संगणक रिपेअरिंगचा विषय असो, म्हणजे 22 लाख रुपये संगणक रिपेअरिंगला वर्षाला दाखवलेले. पाणी तलावातनं पाणी उपसाचा जो डिसेंबरला ऑलरेडी तलाव सुकतो त्या पाणी उपसासाठी 24 लाख दाखवलेले आहेत. असे कितीतरी सगळे बोगस काम केलेले आहे. मी नगराध्यक्षपदी मला जनतेने जर संधी दिली
तर पालघर भ्रष्टाचार मुक्त सुंदर स्वच्छ पालघर बनवीन, हीच मी जनतेला आश्वासन देतो. दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या काल म्हणजे या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली. आज पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा डहाणू. आमचा प्रचार हा आमचा घरोघर प्रचार आहे. मला वाटत नाही या छोट्या निवडणुकी म्हणजे नगरपालिकेच्या, ही जनतेची निवडणूक आहे, म्हणजे पालघरच्या जनतेची निवडणूक आहे. त्यासाठी ज्यांना भीती असते ते मोठे प्रचारक आणतात. आम्ही पालघरच्या जनतेचेच आहोत. जनता आम्हाला जनतेला योग्य वाटेल ते आम्हाला स्थान देणार आहे. म्हणून जनतेची निवडणूक जनतेतनंच लढवावी म्हणून आम्ही कोणालाही बोलवणार नाही. आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आपण नगराध्यक्ष असताना अशा पद्धतीची तुम्ही आज मगाशी बोलले ते फुगीर एस्टिमेट बनवून म्हणजे ज्याची 1 रुपया किंमत असेल त्याची 5 रुपये लावली जाते, अशी काही उदाहरण देता येतील का? गणेशकुंडाचं उदाहरण, स्मशानभूमीचं उदाहरण, वेऊरच्या इकडचा रस्ता आणि वॉलचं उदाहरण, संगणक रिपेअरिंगचं उदाहरण, नगरपालिकेच्या इमारतीचं उदाहरण, पाणी म्हणजे जे डिसेंबरला पाणी सुकतं त्याचे 24 लाख रुपये पाण्याच्या नावाने उपसाच्या नावाने उदाहरण. असं प्रत्येक काम जे त्यांनी केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये कुठेही त्यांनी काम केलेलं नाही. कुठल्याही रस्त्यात जे चांगल्या रस्ते जे गरजेचे आहेत, जे लोकांना गरजेचे आहेत, रस्ते कुठेही खूप चांगल्या प्रकारे बनवलेले नाहीत. जे जुने रस्ते आहेत त्यांच्यावरच फक्त थूक लावण्याचं काम केलेलं आहे. अशी कितीतरी असंख्य जी कामं त्यांनी केलेली आहेत त्या कामामध्ये 1 कोटीचं काम 10 कोटीमध्ये दाखवलेलं आहे, 10 कोटीचं काम 40 कोटीमध्ये दाखवलेलं आहे. असे जनतेने जाऊन त्या कामाची पडताळणी करावी. आपल्या पालघरच्या पत्रकारांना, पालघरच्या मायबाप जनतेला, मतदाराला त्याचं उत्तर लगेचच मिळेल. त्यांनी प्रत्येक कामाच्या इकडे जाऊन त्या कामाचं इस्टिमेट बघावं, त्या कामाची किती लाखात व्हायला पाहिजे होतं त्याचा अंदाज करावं आणि त्याच्यातच भ्रष्टाचार किती क्लिअर आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसेल. म्हणजे साधं उदाहरण, मच्छर मारण्यासाठी जास्तीत जास्त गटर आणि मच्छरांसाठी 10 ते 15 लाखाच्या वरती महिन्याला खर्च यायला नाही पाहिजे. तो खर्च 1 कोटी दाखवतात. गेले 5 वर्ष अशी लूट चालू आहे. अशा प्रत्येक ठिकाणी लूट चालू आहे. त्या लुटीवर जनतेने, मायबाप लोकांनी, मायबाप मतदारांनी लक्ष द्यावं, हीच हात जोडून नम्र विनंती. आम्ही जर आम्हाला संधी दिली तर भ्रष्टाचार मुक्त पालघर शहर करू, स्वच्छ पालघर, सुंदर पालघर करू, ह्याची आम्ही ग्वाही देतो. किती उमेदवार? पक्षातनं 4 उमेदवार आहेत, 24 उमेदवार, 24 ते 27 आमचे उमेदवार आहेत, 4 तुतारी पक्षाचे उमेदवार, असे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय. महाविकास आघाडीचे प्रचारामध्ये लोक सर्व एकत्र फिरताना दिसतात का? हो, प्रत्येक वार्डामध्ये वार्ड वाईज आम्ही सगळे पक्षाचे त्या वार्डानुसार प्रचाराला फिरत असतो. फिरत असताना काय काय समस्या लोक अजूनही मांडत आहेत? लोकांना म्हणजे सादर आपण एक संध्याकाळच्या वेळेला जर प्रचार करताना फिरत असतो तर त्यावेळेला मच्छर एवढे चावत असतात की ते कधीही मला वाटतं त्या फवारणीमध्ये कुठलं औषध वापरतात तो संशोधनाचा विषय आहे. हे प्लस पाणी म्हणजे लोक प्रत्येकाकडे, प्रत्येक माझी माय भगिनी पाण्यासाठी इमिजिएटली प्रश्न विचारत असते की आमच्या घरी कधी पाणीच येत नाही, कुठल्याही पाड्यात येत नाही, कुठल्याही बिल्डिंगला येत नाही. म्हणजे पाण्याची समस्या सगळ्यात प्रखर आहे. मच्छर, पाणी आणि ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे साधारण आज इमारत एवढ्या लांब नेऊन ठेवलेली आहे. एखादा दाखला घ्यायचा असेल, प्रत्येकाच्या घरीमध्ये कुणाला मूल जन्माला येतो, कुणाला नातू जन्माला येतो, ह्या गोष्टी प्रक्रियेनुसार घडत असतात. त्याचं भविष्य घडवण्यासाठी नगरपालिकेमध्ये दाखल्यांची गरज असते. कुणाला नोकरीसाठी दाखला असतो. म्हणजे तुम्ही जन्माला येतात तेव्हापासून ते काय म्हणतात ते आपण वैकुंठी वासी झाले तरी सुद्धा ह्या दाखल्याच्या समस्या ह्या असतातच असतात. कोणाच्याही घरात त्याच्यातनं कोणाचंही घर सुटत नसतं. तर ते दाखला घेण्यासाठी माझ्या मायबाप जनतेला, मग तो गरीब असो किंवा करोडपती असो, 100 ते 200 रुपये आणि त्यात पण 10 फेऱ्या मारावा लागतात. म्हणजे किती खर्च आहे एखाद्या दाखल्यासाठी. आणि अशा ठिकाणी पालघरच्या बोईसरच्या टोकावरती नगरपालिकेची इमारत बांधलेली आहे. तर हेच मुळात चुकीचं आहे. ह्या सगळ्या समस्येवरती जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढवतो आणि ह्याच्यातनं मार्ग तुम्हाला पुढच्या 3 महिन्यामध्ये नक्कीच दिसेल. जनतेला खात्री देतो. जागा नव्हती का इकडे? म्हणजे आज सिडकोच्या आंबेडकर चौकामध्ये सिडकोची कितीतरी जागा आहे. शेवटी ती शासकीय जागाच आहे. जर मध्यवर्ती ठिकाणी सिडकोकडनं जरी जागा मागितली असती, बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुढे माहीम रस्त्यावरती सिडकोची मोठ्या स्वरूपात भूखंड आहे. नगरपालिकेला 20 गुंठ्याचं जरी भूखंड मागितलं असता तरी भरपूर झाला असता. पण ती इमारत
आंबेडकर चौकाच्या परिसरामध्ये असायला पाहिजे होती, किंवा गोठणपूरला जी आम्ही प्रशासकीय इमारत बांधण्याचा जो प्रस्ताव दिला होता तो सुद्धा खूप चांगला होता. अशा मार्ग निघाले असते, पण त्यासाठी विचार करायला पाहिजे. आणि त्यासाठी देश या नात्याने त्यावेळेच्या जरा जास्ती प्रयत्न केले असते किंवा जास्ती मेहनत घेतली असती. आणि शहराच्या सेंट्रल प्लेसला कुठेही शासकीय भूखंड कुठलाही, मग तो महसूलचा असो किंवा सिडकोचा असो किंवा आणखीन कुठलाही याचा जर असता तर त्यावरती उत्तर मिळालं असतं आणि जनतेला समाधानकारक नगरपालिकेची इमारत बनवता आली असती. आपल्यासमोर तर आपली विजयाची खात्री कशी देऊ पाहतात? मी पालघर नगरपालिकेमध्ये एकदा 1 वर्षाचा कालावधी आणि दुसऱ्यांदा मला 2.5 वर्षाचा कालावधी नगराध्यक्ष म्हणून मला पक्षातर्फे संधी मिळाली होती. त्यावेळेला मी माझ्यासमोर जे आज लढत आहेत आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे आज जे भाजपमधले उमेदवार सुद्धा शिवसेना उभाटा पक्षाकडचेच आहेत आणि शिंदे गटाकडे सुद्धा, म्हणजे आतापर्यंत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होते, आता ते शिंदे गटाकडे आहेत. त्या दोन्ही नगराध्यक्षा हे आमच्याच पक्षाकडनं लढत आहेत. निवडून येण्याची खात्री किती आपल्याला? आमची पालघरची मायबाप जनता माझ्या 2.5 वर्षाचा जो कालावधी आणि 1 वर्षाचा कालावधी, म्हणजे माझी काम करण्याची ही पद्धत, माझी जे जनतेवर असलेलं प्रेम आणि त्याच्यातनं विकास कसा घडायला पाहिजे त्याची धडपड, ही स्वतः जनतेने पाहिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला मच्छी मार्केटचं उदाहरण दिलं, पाण्याच्या टाक्यांचं उदाहरण दिलं, रस्ता रुंदीकरणाचं उदाहरण दिलं, मच्छर साफसफाईचं उदाहरण दिलं. त्यावेळेला मी बाळासाहेब ठाकरे उद्यान बनवलं तिकडे. असे उद्यान, धर्मवीर दिघेसाहेब उद्यान, दीनदयाल उपाध्याय उद्यान, मी कुठलीही जात पात धर्म हे नाही केले. आम्ही प्रत्येक उद्यानाला प्रत्येक थोर पुरुषांची नावं देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या उद्यानाला 14 विद्याग असो किंवा इतर निधी असो देण्याचा प्रयत्न केला होता. अशी कितीतरी माझ्या 2.5 वर्षाच्या कालामध्ये झपाटल्यासारखं आमची पूर्ण टीम, त्यावेळेचे जे नगरसेवक आमचे ते सगळे टीम प्रयत्न करत होते. आणि त्याचे साक्षीदार मायबाप जनता सुद्धा आहे आणि विद्यमान जे कोणी त्यावेळेला माझ्यासोबत होते त्यांना त्याचा अनुभव. धन्यवाद पिंपळेजी, आपण मशालशी संवाद साधला. तर नमस्कार. हे होते उत्तम पिंपळे, जे आपल्या नगराध्यक्षपदाचे ठाकरे गटाचे निष्ठावान नेते आपण म्हणू. यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि प्रचारादरम्यान त्यांना ज्या काही समस्या मतदार सांगत आहे त्या समस्यांवर आपण काम करणार असल्याचंही त्यांनी प्रतिपादन मशालच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर अशाच काही ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.